पुणे एक गतिशील शहर, प्रगतीच्या दिशेने वेगानं धावणारं आणि या शहरातला वाहतुकीच्या समस्यांमधनं बाहेर काढण्यासाठी सुरू झाली ती पुणे मेट्रो। जागतिक प्रगतीसोबत वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरात रस्ते वाहतुकीसह मेट्रो मार्गाचा विस्तार देखील वेगाने झालाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग म्हणून नव्याने मेट्रो मार्ग विकसित करण्यात आलाय। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महामेट्रोकडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो सुरू करण्यात आली आहे। असं असताना देखील लवकरच पुण्याला एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे। कोणता आहे हा मार्ग आणि काय आहे त्याची सध्याची परिस्थिती पाहूयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। लवकरच तिसरा मेट्रो मार्ग, पुण्यातील तिसरा मेट्रो मार्गाचं 90% काम पूर्ण झालं असून उर्वरित 10% काम अगदीच युद्ध पातळीवर होत असून लवकरच हे काम पूर्ण केलं जाणार आहे। शहराचा मध्यवर्ती भाग म्हणजे शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने हिंजवडी या आयटी हब सोबत जोडलं जाणार आहे। हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान विकसित होणारा हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी तत्वावर विकसित होतोय। हा पुण्यातील सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वामधील पहिलाच मेट्रो मार्ग असून या प्रकल्पामुळे हिंजवडी येथे कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर तिसरा महामेट्रो मार्ग कसा असेल? पुणे मेट्रो 3 या पुणेरी मेट्रो प्रकल्पाचं काम मार्च 2025 अखेरपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, परंतु ही डेडलाईन हुकली आहे। त्यामुळे आता सप्टेंबर 2025 पर्यंत मेट्रो 3 चं काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे ऑक्टोबर पासून हा मेट्रो 3 पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे। शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो 3 प्रकल्पाची लांबी 23.33 किलोमीटर इतकी आहे। ही मेट्रो लाईन हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या भागांना जोडली जाणार आहे। हा मार्ग सिव्हिल कोर्ट येथे महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडला जाणार आहे। सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी फूट ओव्हरब्रिज विकसित केला जाणार असून हे काम महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। मेट्रो चालू पण प्रवाशांचा ओघ नाही। शहराच्या एकात्मिक आणि शाश्वत विकासासाठी ही मेट्रो सेवा उपयुक्त ठरणार आहे हे निश्चित आहे। मात्र सध्या एक गंभीर प्रश्न समोर आलाय। मेट्रो सुरू असूनही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही। गेल्या 3 महिन्यांपासून पुणे मेट्रोची प्रवासी संख्या घटत चालली आहे, त्यामुळे महसुलातही घसरण झाली आहे। शहरात मेट्रोची कामं वेगाने सुरू असताना प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे रेल्वे प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे। जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्च मध्ये सर्वात जास्त 5 लाख प्रवासी घटलेत। पुण्यात सध्या मेट्रो 1 चा पहिला टप्पा पूर्ण होऊन 33 किलोमीटर मार्गावर महामेट्रो सुरू झाली आहे। या मार्गावर सुरुवातीला प्रवाशांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नव्हता, परंतु नंतर प्रवाशांची संख्या वाढली। परंतु आता पुन्हा एकदा गेल्या 3 महिन्यांपासून अपेक्षित वेगाने प्रवासी संख्या वाढताना पाहायला मिळत नाही। गेल्या 4 महिन्यातील प्रवासी संख्या आणि उत्पन्न पाहूयात। डिसेंबर 2024 पाहूयात। प्रवाशांची संख्या होती 46,94,147 आणि उत्पन्न होतं 7,38,00,000 रुपये। जानेवारी 2025 मध्ये प्रवासी संख्या होती 49,64,224 आणि उत्पन्न होतं 7,87,00,000 रुपये। फेब्रुवारी 2025 मध्ये प्रवासी संख्या होती 43,07,000 एवढी आणि उत्पन्न निघालं 7,73,00,000 रुपये। मार्च 2025 मध्ये प्रवासी संख्या होती 44,81,613 आणि उत्पन्न निघालं 7,01,00,000 रुपये। पुणे मेट्रोतून सध्या दैनंदिन सरासरी 1,44,000 प्रवासी प्रवास करतात। मंडई आणि स्वारगेट सारखी वर्दळीची स्थानकं सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या 2 लाखांच्या पुढे पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु सध्या सरासरी प्रवासी संख्या 1,60,000 दरम्यान आहे। याशिवाय पिंपरी चिंचवड स्वारगेट मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 63,000 तर वनाज ते रामवाडी मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या 82,000 आहे। तर या मेट्रो समोरची आव्हानं काय आहेत आणि त्यावर उपाय काय करता येतील? ही परिस्थिती पाहता महामेट्रो समोर आता मोठं आव्हान उभं राहील। मेट्रोकडे अधिकाधिक नागरिकांनी वळावं, यासाठी जनजागृती मोहीम राबवणं, प्रवास अधिक सुलभ करणं आणि सेवा अधिक वेळेवर आणि सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं आवश्यक आहे। पुणेकरांचा मेट्रोवर विश्वास बसण्यासाठी केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत, तर सोयीस्कर, वेगवान आणि ताळमेळ साधणारी सेवा दिल्यास पुणेकर मेट्रोकडे वळतील। मेट्रोची सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी काय सुधारणा व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।